जवळपास 5:15 वाजलेले आहेत. ऑफिसचं कामही झालं, लॅपटॉप बंद केला आणि नंतर आठवलं की काल आपल्याला कपाट आवरताना एक गोष्ट दिसली, एक डबा दिसला. तो बरेच दिवस त्या जागेवर पडून होता, पण कधी मी ओपन करून पाहिलंच नाही. तर आज बघूया नक्की यात काय काय आहे. दिसताना तर एक ट्रेजरसारखं दिसतं आहे. माहिती नाही खरंच ट्रेजर आहे का भंगार आहे, कारण मी ओपनच केला नाही आहे बरेच दिवस. लेट्स ओपन इट. ओके, पहिला एक काहीतरी आहे जे मेकअप बॉक्ससारखं दिसतं आहे. मेकअप बॉक्सच असावा, पण मला नक्कीच आठवत नाही आहे की हा मी कधी घेतलेला आहे. ह्यात काय आहे की नाही ते सुद्धा माहिती नाही आहे. एकच मिनटं, ओपनच करतो याला. हे ओपन करण्याच्या प्रयत्नात मी माझ्या नखाला दुखापत करून घेतलेली आहे ऑलरेडी. ओ वाव, आणि याला एक वेगळा सुगंध आहे. यू कॅन ऑल्सो फील दॅट. जर तुम्हीही तुमच्या प्राईम टाईममध्ये किंवा जर तुम्ही 90s किड्स असाल तर 90sच्या मुलींना नक्कीच माहिती असेल की हा मेकअप बॉक्स म्हणजे काय असायचा. त्या टाईमला हे सॅलॉन वगैरे काही नव्हते, तर हे असं मेकअप बॉक्स एखादं तरी आपल्याकडे असावं म्हणून आपण घरच्यांकडे थोडंसं हट्टपणा करत होतो. त्यातलाच एक कदाचित हा असावा, पण मला नक्कीच नाही आठवत आहे की हा नक्की कधी मी घेतलेला आहे. आणि ह्यात सगळ्या गोष्टी जसे तसे आहेत, म्हणजे मी ह्याला एकदाही वापरलेलं नाही आहे. यात खूप सारे रंग आहेत जे किती छान आहेत, पण मला कळत नाही नक्की हा निळा आणि हा हिरव्या रंगाचं करायचं काय. बाकीचे रंग तर वापरता येतील कुठे ना कुठे रंगारंगोटी करताना, पण हा असा स्काय ब्लू आहे का तो कोणता ओशन ब्लू आहे आणि तो डार्क ग्रीन पॅरेट ग्रीन, असं तर कधी मेकअप करताना लक्षात नाही आलं की या रंगात काहीतरी आपण गालाला चेहऱ्याला कुठे ना कुठे लावू शकतो. पण इथे 4 लिपस्टिकच्या शेड दिसत आहेत. डार्क रेड आहे, ब्राऊन आहे, मरून आहे आणि ऑरेंजमध्ये जाणारी आहे, ज्या अनटच्ड आहेत. म्हणजे मी त्याला कधीच टच केलेलं नाही आहे, मी पाहिलंसुद्धा नाही आहे, मी यूजच केला नाही आहे बेसिकली हा मेकअप बॉक्स. मी का घेतला असेल, मी कधी घेतला असेल. हा स्पंज आहे जो सुद्धा दोन्ही साईडने अनयूज्ड आहे, म्हणजे मी त्याचे फाउंडेशन पावडर जे आहेत ते सुद्धा वापरलेले नाही आहेत. बरं, हे जे ब्लश आहे ते खूप जास्त छान आहे, जास्त पिगमेंटेड आहे, पण खूप शिमरीसुद्धा आहे. म्हणजे हे असं लावून आत्ता तरी मी बाहेर जाऊ शकत नाही, पण नक्कीच मी हा मेकअप बॉक्स नक्कीच ठेवेन माझ्याजवळ ॲज अ ट्रेजर, ॲज अ आठवण म्हणून. 90s गर्ल्स, इफ यू रिलेट दिस मेकअप बॉक्स जस्ट हिट लाईक. ओके, बाय मेकअप बॉक्स. आता नेक्स्ट बघते या टिफिनमध्ये किंवा या डब्यामध्ये, प्लास्टिकच्या डब्यात नक्की काय आहे. एक टिकलीचं पाकिट दिसतं आहे जे कदाचित मी यूज केलेलं आहे, कारण बाजूच्या टिकल्या पडलेल्या आहेत किंवा नाहीच आहेत आणि मला आठवत नाही ते सुद्धा मी कधी घेतले. यामध्ये कानातले असावेत, बहुतेक कानातलेच आहेत. एकच मिनटं, तुमच्यासमोर ते ओपनच करते, बघूया ते क्वालिटी काय आहे, तो वापरण्यासारखे आहेत का नाही आहेत. ते पिशवी बरेच दिवस ते कानातले अडकलेले होते त्या पिशवी, त्यामुळे ती चिकटून बसली अक्षरशः पिशवी त्याला. बट स्टील आपण चेक करते एकदा ओपन करून की नक्की काय. ए वाव, हे छान आहे काहीतरी, पण मी हे कधी घेतलं होतं का आठवत नाही आहे. गजनी तर नाही झाला आहे माझा, कदाचित झाला असावा गजनी, किंवा मला कोणी गिफ्ट केला असेल. पण का करेल मला कोणी गिफ्ट करणारे एवढं कोणी नाही आहे की जे मला एवढं गिफ्ट करेल आणि मी जे वापरणारही नाही आणि मी बघणारही नाही. कदाचित मीच काहीतरी खरेदी केलं असेल किंवा आईने कधीतरी घेऊन दिलं असेल, कारण नवऱ्याने तरी घेऊन दिलेलं आठवत नाही आहे. पण जे काही आहे ते छान आहे, यूज करता येईल कधी ना कधी ऑफिसच्या ड्रेसवर किंवा कुठेही बाहेर. आणि हे जे रिंग आहेत हे पण खूप छान आहेत, ग्लिटरी आहेत, पिंकिश कलरमध्ये, पिंक पर्पलमध्ये, बट स्टील लाईट वेट आहेत, तर यासुद्धा मी यूज करेन. नेक्स्ट काय आहे बघूयात. ओके, एक लॉंग इयरिंग आहे जे ब्लॅक स्टड आहे त्याला आणि रोज गोल्ड कलरमध्ये आहे. स्टील कॅन बी यूजफुल. आय कॅन यूज दॅट ऑन एनी ऑफ पार्टीवेअर ड्रेस ऑर टॉप. हे ऑक्साईडमध्ये काहीतरी आहे, छान आहे. कदाचित ते मी घेतलं असावं, पण मी हे यूजच नाही केलं, कारण का हे कानातले घालून माझ्याकडे एकही फोटो नाही आहे. इतकं सुंदर कानातलं मी कसं काय इग्नोर करू शकते. पण हे या बॉक्समध्ये ठेवलं हेच का मला माहीत नव्हतं. आणि हा बॉक्स माझ्या कपाटात किती दिवस आहे, म्हणजे मी त्या बॉक्सकडे बघते पण लक्षात नाही आलं. यात काहीतरी झुमके, अरे झुमका गिरा रे बरेली के बाजार से, झुमका गिरा हाय हाय हाय, झुमका गिरा रे बरेली के बाजार से.
तिकडेच कुठेतरी पडला तो. ओके, नेक्स्ट काय आहे हे पण एक कानातले दिसते. ओपन करण्याचा प्रयत्न करते. जरा छान काहीतरी वाटतंय. ओके, स्टारफिशसारखं आहे का? एकच मिनिट, त्याला पूर्णच ओपन करूया. प्लास्टिकच्या पॉलिथिनच्या त्या बॅगमधून त्याला बाहेर काढूया, म्हणजे नक्की कळेल ते काय आहे. प्लीज इग्नोर दिस कॅमेरा नॉनसेन्स. आय डोंट नो वाय इट्स हॅपन. ओके, हे सुद्धा खूप छान आहे. लाईट वेट आहे आणि स्टोन स्टडेड आहे. यूज करेन मी कधीतरी हे, आणि केल्यावर नक्कीच त्याचा फोटो परत पोस्ट करेन की हे मला ह्या ट्रेजर बॉक्समधून मिळालं होतं. आणि हे सगळे अनटच प्रोडक्ट आहेत. 6 ते 7 ते 8 कानातले मिळाले. हे ह्या कलरचं आणि असं मी का बरं घेतलं असेल, नक्कीच हे मला कोणीतरी दिलेलं असावं, कारण हा कलर स्पेसिफिकली आणि ते टसल्स इयरिंग्स घेण्यामागचं कारण तरी मला अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे. हे काहीतरी बँडसारखे, ह्याच्याबद्दल मला आठवतं. ह्याचा एक सेट होता ज्याच्यात एक गळ्यातला बँड होता, एक हातात, हे जे मनगटात काहीतरी वेअर केलं हे एक होतं, आणि एक अंगठी होती यामध्ये. बाकीचं कुठे गेलं माहीत नाही, पण हे हातातलं काहीतरी गावले, वायरमध्ये अडकवलेले 4 मोती. हे ऑक्साईड बांगड्या आठवत आहेत कधीतरी घेतलेल्या, पण कधी घेतलेल्या ते नाही आठवत आहे. पण ह्याच्या 4चा सेट आहे. 2 प्लास्टिकमध्ये आहेत आणि 2 बाहेर आहेत, म्हणजे हे आम्ही कधीतरी वापरल्या असतील, पण नक्कीच आठवत नाही आहेत. एवढ्या गोष्टी माझ्याकडे असून मी गजनीसारखं फिरते. ओ माय गॉड. ओके, काय आहे ही? लाईट वेट आहे, मोर आहे, आणि हे गळ्यातलं असावं. जर माझी स्मरणशक्ती चांगली असेल तर मला आठवते लग्नाआधी वडिलांनी असं काहीतरी घेऊन दिलं होतं मला, मे बी नवरात्री दरम्यान ऑक्साईडचं काहीतरी घालण्यासाठी. पण एवढं सगळं असून मी यातलं काहीच वापरलेलं नाही आहे, हे आता माझ्या चांगलंच लक्षात आलेलं आहे. सध्या ट्रेंडिंगमध्ये एक रील व्हायरल होतो आहे की छंद असावा एखाद्या गोष्टीचा. तर हे असे छंद, बेछंद मी जमा करून ठेवलेले आहेत छंदाने पण गोष्टी. छंदिष्ट किंवा छंदी पर्सन असेल मी किंवा असावं, पण हे जे चांगलं गोळा करून ठेवलेल्या वस्तू त्या कुठे ना कुठे वापरता आल्या पाहिजेत. ओके, बघू आता नेक्स्ट ह्याच्यामध्ये काय आहे. बाय बाय. तर ह्याच्यात नेक्स्ट याच्यात एक पोटली होती, आणि जी पोटली त्याचे वजन लागते, त्यामुळे त्याच्यात नक्कीच काहीतरी आहे किंवा असावं. हा कॅमेरा ॲडजस्ट होत नाही आहे, माहीत नाही या कॅमेऱ्याला काय झालं आहे. ओ, आय एम नॉट अ बॉडी बिल्डर. बायसेप दिसत आहेत जे कधी नव्हतेच. स्टील आज माझ्या फोनला नक्कीच काहीतरी झालेलं आहे, जो सकाळपासून 4 ते 5 वेळा पडलेला आहे ऑलरेडी. आणि यामध्ये आहे ही पोटलीत, या पोटलीत काहीतरी आहे. चला ओपन करूया ही पोटली. या पोटली वजनदार आहे थोडी. ॲस्थेटिकपणा येण्यासाठी 2 वेळा त्या पोटलीला मी वरखाली उभं चेपलेलं आहे, आणि त्यात 2 डब्या हाताला लागलेल्या आहेत. एक लाल कलरची डबी आहे आणि एक दुसरी कुठली आहे असेल सेम आहे, पांढऱ्या रंगाची मोठी डबी. काहीतरी वाजतं आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी असावं. बाकी तर रिकामी पोटली आहे, पण ही पोटली कधी का घेतली होती हे सुद्धा आठवत नाही. चला छोट्या डबीतनं ट्राय करूया. यात एक कागद आहे, लव्ह लेटर लिहिले का काय कोणी मला. एकदा ओपन करून बघते. समोर ओपन नाही करणार, लेटर निघालं तर वांदे होतील. तर या लेटरमध्ये असं लिहिलेलं आहे की हे माझ्या आजी सासूबाईंनी मला माझ्या लग्नानंतर एक कानातले दिले होते. ते कदाचित तेच कानातले आहेत, कारण त्यांचं नाव तरी यावर दिसतं. बाकी तरी मला काही मिळालं नव्हतं, त्यामुळे हे त्यांनी दिलेले कानातले आहेत. त्यांच्या आशीर्वादभर भेट म्हणून मी हे ठेवते कानातले. पण एकदा चेक करते यात नक्की कानातलेच आहेत का खाली, का नुसतं बिलच जमा करून ठेवले मी. तर या गुलाबी कागदात आहे काहीतरी. ह्या त्या रिंगा आहेत. ओके, ह्या आहेत म्हणजे अजून माझ्याकडे. मला वाटलं मी हरवले आहेत त्या कुठेतरी बेछंदीपणामध्ये. तर ह्या माझ्याकडे आहेत, तर मी एक आशीर्वाद समजून त्या माझ्याकडे ठेवून देईन. ह्याला मोडण्याचा विचार नाही आहे माझा. ह्या घातल्यासुद्धा होत्या मी कानात, पण माझा कान चिघळला, त्यामुळे तो नक्कीच मी काढून ठेवले आहेत. आता दुसऱ्या डबीत बघूया. या डबीमध्ये वाजलेलं तर बरंच आहे. ह्यातही एक लेटर आहे, कदाचित बिल असावं. बिल जाऊ दे बाजूला. हे काय आहे? हो, हा छल्ला मला माझ्या नवऱ्याने दिला होता.
पण मी विसरले होते हा मी कुठे ठेवला होता. तर हा या ट्रेजर बॉक्समध्ये मला आज मिळालेला आहे. नक्कीच नवऱ्याला आठवण करून देईन की त्याने दिलेला छल्ला मी अजूनही वापरलेला नाही आहे, जेणेकरून तो मला पुन्हा काहीच देणार नाही. पण मी असं करणार नाही. मी कुठल्या तरी फंक्शनला हा नक्कीच छल्ला यूज करेन. आता काय येतं आहे बरं, वटपौर्णिमा येते. वटपौर्णिमेला नक्कीच हा ट्राय करेन मी छल्ला. बसला तर बसला, नाही तर मग तो बसूनच राहतो आहे त्या पेटीमध्ये. ओके, बिल त्याचंच बिल असावं कदाचित. हां, त्याचंच आहे बिल. ओपन केलं. डमडम 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 नाव गाव फळफूळ सगळं वाचून झालेलं आहे. परत त्याला जमा करून ठेवते. पण नवऱ्यालासुद्धा माहिती नाही की त्याने मला छल्ला गिफ्ट दिला आहे, कारण सध्याच मी त्याच्याकडे एक छल्ला मागितला तो मला देतो नंतर. बरं झालं नंतर मिळालं की मला हे ठेवून देते असं आणि एक मोठा छल्ला परत मागवून घेते. चला साहेबांनो, तुम्ही आत बसा, पॅक व्हा जसं होते तसे. आणि खेचता खेचता मी हे तोडलेलं आहे. आणि जेव्हा हे कळेल माझ्या आईला की मी हे काहीतरी तोडलेलं आहे, कारण हे तिनेच दिलं होतं मला गिफ्ट, तर ती मला लय शेकणार आहे. तर यांना मी आहे तसं त्यांच्या पेटाऱ्यात जसं होते तसे जैसे थे वैसे ठेवून देणार आहे. आणि परत कपाटात जिथून हे मला दिसले किंवा जिथे हे बसलेले होते, असं नसतं होते, तिथे त्यांना बसवणार आहे. चलो बाय बाय. तुमच्याकडे सुद्धा असं काही